चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. शिवम असोसिएट्सच्या विरोधात पहिली खासगी तक्रार दाखल. आर्थिक घोटाळा प्रकरणातील शिवम असोसिएट्स ही कंपनी आणि संचालक शिवानंद नीलण्णवर यांच्या विरोधात पहिली खासगी तक्रार दाखल झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड पोलीस ठाण्यामध्ये कृष्णा अप्पाण्णा अपराज नामक व्यक्तीने ही तक्रार नोंदवली आहे. शिवानंद नीलण्णवर याच्याकडे आपण 5 लाख रुपये गुंतवले होते. गुंतवलेल्या पैशावर 36% व्याज आणि 5 लाखाची मुद्दल टप्प्याटप्प्याने एप्रिल महिन्यापर्यंत परत करण्याचे आमिष दाखवून आपल्याकडून पैसे गुंतवून घेण्यात आले असल्याचे कृष्णा यांनी कागवाड पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. शिवबसवनगर येथील शिवम असोसिएट्स या संस्थेवर गेल्या शनिवारी महसूल, सहकार आणि पोलीस विभागाने छापा टाकून केलेल्या संयुक्त कारवाईनंतर या संस्थेने तब्बल 4.5 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती उघडकीस आली होती. त्यानंतर सहकार खात्याच्या उपनिबंधकांच्या आदेशावरून शिवम असोसिएट्सचा चालक शिवानंद नीलण्णवर याला अटक झाली आणि आता त्याला सखोल चौकशीसाठी CIDच्या ताब्यातही देण्यात आले आहे. बळ्ळारी नाल्याच्या स्वच्छतेच्या मागणीसाठी शेतकरी सरसावले. पावसाळा जवळ येत चालला असल्यामुळे युद्धपातळीवर गाळ काढून बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करण्याबरोबरच कॉन्क्रीटचे बांधकाम करावे, तसेच हा नाला सुरक्षित करावा अशी विनंती वडगाव बेळगाव येथील शेती सुधारणा युवक मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे करण्यात आली आहे. शेती सुधारणा युवक मंडळाच्या शिष्टमंडळाने आज यांची भेट घेऊन त्या संदर्भातील निवेदन सादर केले. अमोल देसाई, रमाकांत कोंडुस्कर, देवीदास खन्नूकर, कीर्तिकुमार कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि खासदारांना सादर करण्यात आले. वडगाव आणि येळ्ळूर भागातील शेतकरी बळ्ळारी नाल्याच्या दयनीय अवस्थेमुळे गंभीर समस्याचा सामना करीत आहेत, ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. सदर सुमारे 32 किलोमीटर लांबीचा हा नाला आजूबाजूच्या शेतांमधील पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी मुख्य जलनिस्सारण वाहिनी म्हणून काम करतो. नाल्याच्या आजूबाजूची जमीन अत्यंत सुपीक असून सुमारे 600 एकर क्षेत्रावर पसरलेली आहे. या जमिनी शेतकरी पारंपरिकरित्या भात आणि इतर प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यासाठी वापरतात. गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे नाल्याची खोली कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पूर येत असून त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे. याची दखल घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. बेळगावात पेट्रोलचा दर 107 वर पोचला. ऐन उन्हाळ्यात महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. गेल्या शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट 3 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसातच पुन्हा 90 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात महागाईचा भडका उडाला आहे. बेळगावात मंगळवारपासून पेट्रोलचा दर 106 रुपये 97 पैसे प्रति लिटर इतका झाला आहे, तर डिझेलचा दर 94 रुपये 93 पैसे इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 90 पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात चालू आठवड्यात झालेली ही सलग दुसरी दरवाढ आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणाव आणि जागतिक बाजाराच्या कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे सरकारी तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची चिन्हे आहेत. बेंगलोर मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार.
येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यांमध्ये बेंगलोर व मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर रेल्वे सेवा सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. ते रविवारी दोन्ही शहरांदरम्यानच्या नवीन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बोलत होते. ते म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण व उत्तर कर्नाटक भागातील जनतेच्या मागणीनुसार लवकरच बेंगलोर ते मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे व्यावसायिक व IT शहरे एकमेकांच्या जवळ येणार आहेत. दरम्यान आठवड्यातून 2 वेळा ही रेल्वे बेंगलोर येथील SMVT ते मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनलपर्यंत धावणार आहे. तसेच बेंगलोर ते मडगावला जोडणारी वंदे भारत रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार असून हा मार्ग सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. तसेच या परिसरात एक विशेष ब्रेकिंग सिस्टीम बसविण्याचे काम सुरू आहे. सध्या कर्नाटकात 14 जिल्ह्यांना जोडणाऱ्या 12 वंदे रेल्वे भारत सेवा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिराला 31 कोटींचे विक्रमी दान. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशासह विविध राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिराला या आर्थिक वर्षात विक्रमी 31 कोटी रुपयांचे दान प्राप्त झाले आहे. राज्यातील सर्वाधिक देणगी मिळवणाऱ्या मंदिरांच्या यादीत या मंदिराने 5वे स्थान पटकावले आहे. धर्मादाय खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती सामोरी आली आहे. धर्मादाय खात्यांतर्गत येणाऱ्या प्रमुख मंदिरांच्या देणगीचा तपशील नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार राज्यात सर्वाधिक देणगी कुक्के सुब्रह्मण्य या प्रसिद्ध मंदिराला मिळाली असून वर्षभरात तब्बल 168 कोटी रुपयांची देणगी भक्तांनी अर्पण केली आहे. त्यानंतर इतर काही प्रसिद्ध मंदिरांचा क्रम लागतो, तर सौंदत्ती येथील रेणुका देवी मंदिराने 5व्या क्रमांकावर स्थान मिळवत आपले महत्त्व अधोरेखित केली आहे. यंदाच्या वर्षात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. तुरमुरी कचरा डेपोच्या संदर्भात ग्रामसभेत ठराव. शहरातील कचरा तुरमुरी कचरा डेपोत साठवण्यात येत असल्यामुळे तुरमुरी आणि परिसरातील गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने कचरा डेपो हटवण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा ठराव गावकऱ्यांनी केला आहे. तुरमुरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी प्रशासकीय अधिकारी बसवराज चंदनवर होते. PDO लीला मेत्री यांनी स्वागत करून ग्रामसभेचा उद्देश स्पष्ट केला. गावकरी पुंडलिक बेळगावकर यांनी ग्रामसभेत कचरा हटवण्याच्या संदर्भात प्रस्ताव मांडला. कचरा डेपोमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा डेपोतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील जलस्रोत दूषित बनले आहेत. परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. याची दखल घ्यावी, अन्यथा सर्व निवडणुकांवर गावकरी बहिष्कार टाकतील असा ठराव यावेळी संमत करण्यात आला. बैठकीला माजी तालुका पंचायत सदस्य सुरेश राजूकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष नागराज जाधव, चांगदेव बेळगावकर, मारुती खांडेकर, बाळू अष्टेकर, आरोग्य खात्याच्या वर्षा कांबळे, कृषी अधिकारी, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामपंचायत सेक्रेटरी आणि कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. मात्र ग्रामसभेला महानगरपालिका अधिकारी, हेस्कॉम अधिकारी यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांनी या ग्रामसभेकडे पाठ फिरवली. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गावकऱ्यांना त्रस्त करीत असलेल्या समस्यांविषयी अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्यामुळे गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच समस्या सोडवण्यासाठी तातडीने पुढाकार घेण्याची आग्रही मागणी केली आहे.